कित्येक वर्षांपासून इंडियन फुटबॉल फॅन्स चेंज बद्दल बोलत होते. एक नवी आयडेंटिटी, फ्रेश डिरेक्शन आणि स्ट्रॉंगर विजनची वाट पाहत होते. आणि आता तो मोमेंट फायनली आलाय. एक लँडमार्क डिसिजन मध्ये आय लीगला ऑफिशियली इंडियन फुटबॉल लीग असं रिब्रँड करण्यात आलं आहे. जो फक्त नावाचा बदल नाही, तर इंडियन फुटबॉलच्या फ्युचरसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. 2007 मध्ये लॉन्च झालेली आय लीग ही एक दशकाहून जास्त काळ इंडियाचा प्रीमियम फुटबॉल कॉम्पिटिशन होती. या लीगने कंट्रीमध्ये प्रोफेशनल फुटबॉल कल्चर बिल्ड करण्यात खूप मोठा रोल प्ले केला. मोहन बागन, ईस्ट बेंगॉल, चर्चिल ब्रदर्स, डेम्पो, आयझोल FC, मिनर्वा पंजाब सारख्या क्लब्सनी आय लीग एरामध्ये इंडियन डोमेस्टिक फुटबॉलची आयडेंटिटी घडवली. पण 2014 मध्ये इंडियन सुपर लीग लॉन्च झाल्यानंतर इंडियन फुटबॉलचं स्ट्रक्चर बदलायला सुरुवात झाली. ISL ची पॉप्युलॅरिटी वाढली आणि हळूहळू आय लीग सेकंड टायर कॉम्पिटिशन बनली. जरी ती अजूनही टॅलेंट डेव्हलपमेंट आणि क्लब ग्रोथ साठी खूप इम्पॉर्टंट राहिली. आता आय लीगला इंडियन फुटबॉल लीग म्हणून रिब्रँड करण्याचा निर्णय हा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या बॉर्डर रिस्ट्रक्चरिंग प्लॅनचा भाग आहे, जो फिफा आणि AFCच्या रोड मॅपशी अलाइन होतो. AIFF ऑफिशियल्स नुसार या रिब्रँडिंग मागचा मेन उद्देश आहे लीगची आयडेंटिटी मॉडर्न करणे, कमर्शियल अपील वाढवणे आणि ग्लोबल फुटबॉल स्टँडर्डशी अधिक कनेक्ट होणे. इंडियन फुटबॉल लीग हे नाव देशाची क्लिअर नॅशनल आयडेंटिटी दाखवते आणि फॅन्स, ब्रॉडकास्टर्स, स्पॉन्सर्स तसेच इंटरनॅशनल स्टेक होल्डर्स साठी जास्त रिलेटेबल ठरते. या रिब्रँडिंग मागचा एक मोठा मोटिवेशन म्हणजे इंडियामधील फुटबॉल पिरॅमिड मजबूत करणे. ISL आता टॉप टायर लीग म्हणून एस्टॅब्लिश झाली आहे आणि इंडियन फुटबॉल लीगला स्ट्रॉंग सेकंड डिव्हिजन म्हणून पोझिशन केली जात आहे. IFLचा मेन फोकस असेल यंग इंडियन फुटबॉलर्सना प्रोफेशनल एक्सपोजर देणे, कॉम्पिटिटिव्ह एक्सपिरियन्स मिळवून देणे आणि त्यांना नॅशनल टीम आणि ISL साठी तयार करणे. थोडक्यात IFL हे ISL आणि नॅशनल टीम साठी एक फेडर सिस्टम म्हणून काम करणार आहे. या रिब्रँडिंगचा एक मेजर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ब्रॉडकास्ट रीच आणि फॅन एंगेजमेंट वाढवणे. हिस्टॉरिकली आय लीगला इनकन्सिस्टंट ब्रॉडकास्ट कव्हरेज, वीक मार्केटिंग आणि कमी व्हिजिबिलिटीमुळे खूप स्ट्रगल करावे लागले. पण इंडियन फुटबॉल लीग ब्रँडिंग सोबत AIFF डिजिटल प्रेझेन्स रिवॅम्प करण्यावर, स्ट्रॉंग ब्रॉडकास्ट पार्टनरशिप बिल्ड करण्यावर आणि प्लेयर्स व क्लबच्या स्टोरीज इफेक्टिव्हली सांगण्यावर फोकस करत आहे. यामुळे देशभरातील फॅन्स लीगशी इमोशनली कनेक्ट होतील. कमर्शियल पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं तर हा रिब्रँड न्यू स्पॉन्सरशिप अपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी दार उघडतोय. मॉडर्न लीग आयडेंटिटी, स्ट्रक्चर्ड गव्हर्नन्स आणि इम्प्रूव्ड व्हिजिबिलिटीमुळे ब्रँड्स, इन्व्हेस्टर्स आणि इंटरनॅशनल कोलॅबोरेटर्ससाठी ही लीग अधिक अट्रॅक्टिव्ह बनेल. यामुळे क्लबचा रेव्हेन्यू स्ट्रीम वाढतील आणि ज्याचा थेट फायदा प्लेयर्स सॅलरी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉंग टर्म प्लॅनिंगवर होईल. टॅलेंट डेव्हलपमेंट हा इंडियन फुटबॉल लीगचा कोर पिलर राहणार आहे. आजचे अनेक इंडियन नॅशनल टीम प्लेयर्स सुनील छेत्री, संदेश झिंगन, अनिरुद्ध थापा, आकाश मिश्रा यांची फुटबॉल जर्नी आय लीग सिस्टम मधूनच घडली आहे. हा रिब्रँडिंग इंडियाच्या लार्जर फुटबॉल विजनशी सुद्धा अलाइन होतो, जसे की मेजर इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी क्वालिफाय होणे आणि FIFA रँकिंग्स इम्प्रूव्ह करणे. कोणत्याही सक्सेसफुल फुटबॉल नेशनसाठी स्ट्रॉंग डोमेस्टिक इकोसिस्टम हा बेस असतो. डोमेस्टिक लीग रिस्ट्रक्चर करून इंडिया लॉंग टर्म सक्सेससाठी ग्राउंड वर्क तयार करत आहे. पण चॅलेंजेस अजूनही आहेत. इंडियन फुटबॉल लीगला खऱ्या अर्थाने सक्सेसफुल व्हायचं असेल तर AIFFला प्रोफेशनल ऍडमिनिस्ट्रेशन, फेअरनेस आणि लॉंग टर्म विजन कायम ठेवावे लागेल. ही लीग फक्त स्टेपिंग स्टोन न राहता स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी आणि प्रेस्टीज तयार करायला हवी. फॅन्ससाठी इंडियन फुटबॉल लीग हा नॉस्टेल्जिया आणि होप याचा परफेक्ट मिक्स आहे. नॉस्टेल्जिया कारण आय लीगची रिच लेगेसी पुढे चालवली जात आहे आणि होप कारण ही लीग यंग प्लेयर्ससाठी नवे दार उघडत आहे, क्लब्स मजबूत करते आणि इंडियन फुटबॉल इकोसिस्टम अधिक कनेक्टेड बनवत आहे. आज इंडियन फुटबॉल एका क्रिटिकल क्रॉस रोडवर उभा आहे. आय लीगचे इंडियन फुटबॉल लीग मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हा एक बोल्ड आणि एम्बिशियस निर्णय आहे. तर इंडियन फुटबॉल लीग खरंच इंडियाचा फुटबॉल रेव्होल्यूशनची बॅकबोन बनू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.